एका बाजूला नवऱ्याने घेतलेलं डोंगराएवढं कर्ज आणि दुसऱ्या बाजूला सावकाराची ती विचित्र काळजाला ठोका चुकवणारी अट. त्या रात्री जेव्हा सावकाराचा तो रांगडा हात माझ्या नाजूक मनगटावर पडला, तेव्हा माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एका स्त्रीसाठी यापेक्षा मोठी अग्निपरीक्षा काय असू शकते? पण त्या रात्री जे घडलं त्याने माझ्या आयुष्याचं पूर्ण गणितच बदलून टाकलं होतं. चला तर मग ही कथा सुरू करूया. माझं नाव सुरेखा. दिसायला मी भरल्या अंगाची, गोऱ्यापान रंगाची आणि नितळ त्वचा असलेली स्त्री. माझं लग्न एका शेतकरी कुटुंबात झालं. सुरुवातीला सगळं कसं स्वप्नवत होतं. पण नशिबाचे फासे उलटे पडले. माझ्या नवऱ्याला व्यसनाने विळखा घातला आणि तिथूनच आमच्या सुखी संसाराला ग्रहण लागले. शेतातून येणारा रुपया न रुपया तो दारूत उडू लागला. एके दिवशी मला समजलं की त्याने सावकाराकडून 2 वर्षापूर्वी मोठं कर्ज घेतलं होतं. सावकार, ज्याचं नाव जरी काढलं तरी गावातल्या माणसांना धडकी बसते. मजबूत बांधा, रुंद छाती, खोल आवाज आणि त्याच्या त्या टोकदार मिशा. तो एखाद्या रांगड्या पुरुषाचं मूर्तिमंत रूप होता. कर्ज परत न केल्यामुळे सावकारांनी माझ्या नवऱ्याला बेदम चोप दिला होता. शेवटी त्या सावकाराने एक अजब आणि लाजिरवाणी अट केली. जर 5-6 दिवस तुझी बायको माझ्या हवेलीवर राहायला आली तर तुझं सगळं कर्ज माफ करतो. जेव्हा माझ्या नवऱ्याने लाजत-गाजत मला ही अट सांगितली, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रागाने माझा थरकाप उडाला. पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक तृप्त इच्छाही दबलेली होती. लग्नानंतर नवऱ्याच्या व्यसनामुळे मला जे सुख आणि समाधान हवं होतं, ते कधीच मिळालं नव्हतं. नवऱ्याचं ओझं हलकं व्हावं आणि कुठेतरी स्वतःच्या शरीराची ती तहान शमावी, या विचाराने मी जड अंतकरणाने पण मनमोत तयारी दर्शवली. दुसऱ्या दिवशी सावकार स्वतः घरी येणार होता. मी मनातून खूप घाबरले होते, पण शरीरात एक विचित्र सणसण आणि उत्तेजना जाणवत होती. मी मुद्दाम आज माझी ती नेटची साडी नेसली होती, जिचा ब्लाऊज माझ्या अंगाला अगदी चोपून बसला होता. कपाटातील साधी सुती साडी सोडून मला काहीतरी वेगळं आणि मादक दिसायचं होतं. सावकार घरात आला. घराबाहेर काळोख होता आणि आत कंदिलाचा तो मंद पिवळसर प्रकाश. मी पलंगावर शांतपणे पडले होते. हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. सावकाराची पावलं जवळ येत होती. त्याचा तो तीव्र पुरुषी सुगंध आता मला जाणवू लागला होता. त्याने मागून येऊन माझा हात धरला. त्याचा तो खडबडीत रांगडा हात जेव्हा माझ्या नाजूक मनगटावर पडला, तेव्हा जणू माझ्या शरीरातून विजेचा प्रवाह धावला. त्याने मला हळूच आपल्या मजबूत बाहूंमध्ये ओढलं आणि त्याच्या विळख्यात सामावून घेतलं. त्याचा गरम श्वास माझ्या मानेवर आदळत होता. तो खोल आवाजात कुजबुजला, "सुरेखा, आजवर तुला फक्त दुरूनच पाहिलं होतं. आज तू खरंच माझ्यासमोर आहेस." त्याच्या त्या आवाजात एक अशी जादू होती की माझ्या मनातील भीती क्षणात वितळून गेली आणि तिथे एका नव्या वासनेचा जन्म झाला. त्याने माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्या स्पर्शात इतकी ओढ होती की मी स्वतःला विसरून गेले. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी मला इतक्या आवेगाने आणि अधीरावाने स्पर्श करत होतं. त्याने माझा पदर हळूच खांद्यावरून खाली सरकवला. माझ्या गोऱ्या त्वचेवर सावकाराची नजर खिळली होती. त्याने माझ्या कमरेला हात घातला आणि मला माझ्याकडे जोरात ओढलं. मी लोण्यासारखी त्याच्या मिठीत विरघळत होते. आमचे देह आता एकमेकांना पूर्णपणे भिडले होते. त्याच्या त्या मऊ पण अधिकार गाजवणाऱ्या स्पर्शामुळे माझ्या अंगात नवीन चेतना सळसळली. त्या रात्री सावकारने मला जे सुख दिलं होतं, ते माझ्यासाठी अगदी नवीन आणि अनाकालीन होतं. मी लाजेने गालातल्या गालात हसत होती. सावकार तिथून निघून गेला, तरी माझ्या अंगावर त्याचा स्पर्श अजूनही ताजा होता. पहिल्या रात्रीच्या त्या थरारक अनुभवानंतर माझ्या मनातील भीती आता पूर्णपणे उडाली होती. आता मला सावकाराच्या रांगड्या स्पर्शाची ओढ लागली होती. पण खरी परीक्षा तर तेव्हा येणार होती, जेव्हा माझा स्वतःचा नवरा आपल्या या खेळात एका मूक प्रेक्षकासारखा समोर उभा राहणार होता. त्या पावसाळी रात्री नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. माझा नवरा नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत कोपऱ्यात चितपीत पडला होता. त्याला जगाचं भान नव्हतं. पण माझ्या शरीरात मात्र एक वेगळीच आग धडधड करत होती. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. मी मुद्दाम आज लवकर अंघोळ उरकली. प्लास्टिकच्या स्टूलवर बसून अंगावर थंड पाणी टाकत असताना मला सतत सावकाराच्या त्या खडबडीत हातांची आठवण येत होती. अंघोळ झाल्यावर मी कपाटातून माझा ब्लॅक कलर
चा पारदर्शक गाऊन घातला. ओले केस पाठीवर मोकळे सोडले आणि गळ्यात मोगऱ्याचा गजरा माळा. त्याचा सुगंध पूर्ण खोलीत दरवळू लागला. आरशात पाहताना मला स्वतःचं रूप आज अधिकच मादक आणि मोहक वाटत होतं. सावकार आला. आज त्याने डोळ्यात एक भावना वेगळीच हल मालकी हक्क गाजवण्याची भावना होती. त्याने येताच दरवाजाची कडी लावून घेतली. मी पलंगाच्या कोपऱ्यावर बसले होते. तो शांतपणे जवळ आला आणि त्याने माझ्या ओल्या केसांतून आपली बोटं फिरवायला सुरुवात केली. आज खूपच तयारी केली आहेस की सुरेखा, तो त्याच्या जड आवाजात कुजबुजला. त्याने तो मजबूत हात जेव्हा माझ्या खांद्यावर स्पर्श करून हळूच खाली सरकवला, तेव्हा शरीरात जणू विद्युत प्रवाह गेल्यासारखं वाटलं. त्याने मला मागून मिठीत आवळलं. त्याच्या रुंद छातीचा तो उबदार स्पर्श माझ्या पाठीला सुखावून गेला. त्याने हळूच माझ्या कानात कुजबुज केली. तुझ्या शरीराचा हा स्त्री सुगंध मला वेड लावतोय. त्याने मला स्वतःकडे वळवलं. आता आम्ही दोघं एकमेकांच्या श्वासात विरघळून उभे होतो. माझ्या गाऊनचा गळा थोडा सैल झाला होता. त्याची नजर माझ्या मादक हालचालींवर खेळवत होती. तेवढ्यात कोपऱ्यात पडलेल्या माझा नवरा शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून तो शून्य झाला. पण सावकारांनी त्याला दमात घेतलं. बघ रे, आज तुझी बायको कोणाच्या मिठीत विरघळते. माझ्या नवऱ्याची नजर अपराधी होती, पण माझ्या मनात एक वेगळीच जिद्द होती. मी सावकाराच्या छातीवर हात ठेवला आणि लाजत म्हणलं, सावकार, मला आज पूर्णपणे तुमचं करून घ्या. सावकारांनी मला उचललं आणि पलंगावर झोपवलं. त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या संवेदनशील भागांवर पोहोचला होता. त्याने माझे ओठ आपल्या ओठात घेतले आणि दोघे एकमेकात पूर्णपणे गुंतत गेलो. त्याच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच पुरुषार्थ होता, जो मला अधिकच उत्तेजित करत होता. त्या रात्री पावसाच्या आवाजात आमचे ते सुखाचे हुंकार मिसळत होते. सावकारचा तो मजबूत बांधा आणि त्याचे गरम श्वास माझ्या मानेवर आदळत होते. त्याने मला इतक्या जोरात मिठीत घेतलं होतं की मला श्वास घेणंही कठीण झालं होतं. पण त्यातच खरं सुख होतं. सकाळी सावकार जाताना माझ्या गालावर एक हलकी चापटी मारून गेला आणि मी पुन्हा एकदा डोळे मिटून त्या सुखाच्या आठवणीत विरळून गेले. कर्जाचं टेन्शन आता कुठे गेलं होतं. आता उरलं होतं ते फक्त शरीराचं समाधान आणि सावकाराबद्दल जे अजब आकर्षण. पण हा खेळ इथेच संपणार नव्हता. सावकाराने जाता जाता माझ्या कानात एक अशी गोष्ट सांगितली ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सावकारच्या कराराचा तो शेवटचा दिवस. पण आता माझ्या मनातील भीती संपूर्णपणे संपली होती आणि तिची जागा एका मादक जिद्दीने घेतली होती. मी ठरवलं होतं की आजची रात्र कशी गाजवायची, की सावकार आयुष्यभर मला विसरणार नाही. पण त्याच रात्री सावकारने माझ्यासमोर एक असा प्रस्ताव ठेवला ज्याने माझ्या संसाराचा चेहरामोहरा बदलून टाकला. बाहेर मुसळधार पाऊस चालला होता. जणू आभाळ फाटलं होतं. मी आज मुद्दाम लाल रंगाची नेटची साडी नेसली होती. आरशात पाहताना मला स्वतःच्या शरीराचा रेखीव वळणांचा अभिमान वाटत होता. नवरा नेहमीप्रमाणे कोपऱ्यात दारूच्या नशेत धुंद होता. पण आज त्याच्या डोळ्यात अपराधीपणापेक्षा एक वेगळीच लाचारी होती. सावकार वेळेवर आला. त्याच्या नजरेत आत वेगळीच भूक आणि अधिकार होता. तो माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या कमरेला वेका घातला. त्याचा तो रांगडा पुरुषी सुगंध माझ्या श्वासात भरला होता. मी त्याच्या कानात हळूच कुजबुजले, सावकार, आज आपली अट संपते, पण माझं मन अजून भरलं नाहीये. सावकारने माझे ओठ आपल्या ओठात घेतले आणि मला पलंगावर झोपवलं. त्याच्या त्या कणभर बाहूंमध्ये मी लोळण्यासाठी वितळत होते. पण अचानक तो थांबला. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, सुरेखा, तुला वाटतंय का मी फक्त वसुलीसाठी इथे येतोय? छे, तुझ्या त्या व्यसनी नवऱ्याला मी कधीच माफ केलं असतं. पण मला तुला जवळून पाहायचं होतं. त्याने माझ्या हातावर एक सोन्याची अंगठी ठेवली. मी अवाक झाली. तो म्हणाला, तुझ्या नवऱ्याचं सगळं कर्ज मी आज फाडून टाकले. पण आता मला तू हवी आहेस. केवळ शरीर सुखासाठी नाही, तर माझ्या हवेलीची राणी म्हणून. माझ्या नवऱ्याने हे ऐकलं आणि तो ताडकन उठला. त्याला वाटलं होतं की सावकार फक्त काही रात्रींचा पाहुणा आहे. पण सावकाराने त्याला स्पष्ट सुनावलं, या माऊलीची किंमत तुला कधीच कळाली नाही. तू तिला दारूसाठी गहाण ठेवलंस, पण मी तिला सन्मान देईन. सावकाराने मला पुन्हा एकदा मिठीत घेतलं. त्या रात्री त्याने मला जे सुख दिलं आणि समाधान दिलं ते शब्दांच्या पलीकडे होतं. त्याने ते खडबडीत हात जेव्हा माझ्या नाजूक शरीरावर फिरत होते
तेव्हा मला जाणीव झाली की खऱ्या पुरुषाचा स्पर्श कसा असतो. त्याच्या स्पर्शात केवळ वासना नव्हती, तर एक प्रकारची ओढ होती आणि सुरक्षा होती. त्या पावसाळी रात्री आम्ही दोघे एकमेकात असे गुंफलो होतो की जगाचा विसर पडला होता. पहाट झाली. सावकार जाण्यासाठी उठला. पण त्याने जाताना माझ्या गालावर एक हलकी चापटी मारली आणि माझ्या कपाळावर चुंबन घेतलं. तो म्हणाला, "उद्या सकाळी गाडी ये. तुला आणि तुझ्या संसाराला एक सन्माननीय आयुष्याकडे घेऊन जायला." मी विस्कटलेल्या केसांनी माझ्या अर्ध्या उघड्या शरीराने पलकावर पडले होते. माझ्या चेहऱ्यावर एक विजयी स्मित होतं. आता मी फक्त एक सामान्य शेतकरी पत्नी नव्हते, तर मी सावकाराच्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने मालकीण झाले होते. आमचं हे गुपित जगासाठी कदाचित चुकीचं असेल, पण आमच्यासाठी ते नव्या आयुष्याची सुरुवात होती.